आणि एक मोठा पॉज पडला. मला काही सुचेना काय बोलायचं, कारण तो काय विचारतो हेच मला कळेना. तिने उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकायचं ते सुद्धा कोणाच्या तरी परवानगीने. अरे मला माहिती नाही, मला राजकारणाचं शून्यच ज्ञान आहे, म्हणजे मला नागरिकशास्त्र परत शिकायला लागेल. आजकाल सगळे अप्पलपोटे स्वार्थी आहेत. आपल्या समोर ना कोणी प्रेरणा देणारी एखादी आदर्श व्यक्ती आहे. आदर्श आदर्श म्हणतो तोपर्यंत त्यांचं काहीतरी बाहेर येतं. शांतीत क्रांती हा जो भाग आहे तर ते फार विलक्षण आहे. सावित्रीबाई माहिती आहे, त्याच्यात आपल्याला स्वीकारतील का? आपण नऊवारी नेसलेली अरुंधती तर वाटणार नाही होत ना. शेड आणि त्याच्यात काहीतरी काहीतरी मिक्स करून त्यांनी ते माझ्या अंगावर टाकलं होतं आणि ते खरोखर उडालं होतं. हे इफेक्ट्स नाही आहेत ते. आणि तेव्हा असं जाणवलं आणि तो लागला मला इथे ठक्कान पहिला. आणि तेव्हा म्हटलं की या बाईने काय सहन केलंय. ती अरुंधती तुमच्या बरोबर राहणारच. मी विसरले तरी लोक विसरू देणार नाहीत अरुंधती. काहीतरी चेंज करायचा असेल तर थोडासा धक्का द्यायलाच लागतो. तो देणं. आणि इट वॉज फन. पार्टीज वगैरे घडतात का? मला तर कोणाची काही इन्व्हिटेशनच येत नाही. माझा अनुभव तरी असा आहे की कामाला काम मिळतं. नाही गो, असायला हवं. मी ढ आहे त्या बाबतीत. फायदे झालेले मी पाहिलेत की तुमचे फॉलोअर्स किती आहेत त्याच्या नंबर्स वरती गणित ठरतात. ह्याचे किंवा हिचे फॉलोअर्स जास्त आहेत म्हणून हिला मेन लीडला ह्याला त्याला कास्ट केलं. पण इट डझंट टर्न इन टू ऑडियन्स. मलाही सवता आणायला पाहिजे. तू जर सवती बरोबर नांदणार असशील आनंदाने तर मी पण सवत्या बरोबर नांदायला काय हरकत. किती नाही म्हटलं तरी मॉम गिल्ट घेऊनच मी काम करते आणि तशीच मी करत राहणार. सेन्सिटिव्ह प्रश्न आहे फार. वर्णव्यवस्था मिटावी आणि सगळेजण एका पातळीवर यावेत आणि समानता निर्माण व्हावी. आली होती रडत तेव्हा परत का पाठवलं, म्हणजे इतका समाजाचा अजूनही पगडा आहे की काय मुलींनी सहनच करायचं असतं. नमस्कार मधुराणी. हाय. तुझं मटाच्या कार्यालयामध्ये खूप स्वागत आहे. आणि खूप दिवसांपासून खरं तर हा योग जुळून यायचा राहिला होता, पण अखेर निमित्त मिळालं आहे आणि खूप चांगलं निमित्त मिळालं आहे या नव्या मालिकेचं. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले आणि खूप स्वागत तुझं पुन्हा एकदा आणि शुभेच्छा मालिकेसाठी. मला वाटतं की एखादी मालिका जेव्हा लोकप्रिय होते तेव्हा त्याच्यामागे असंख्य हात असतात, पण एखादी मालिका एखाद्या चेहऱ्याने ओळखली जाते आणि मला वाटतं की त्या चेहऱ्यांपैकी तू एक आहेस. आणि तुझ्याशी आज गप्पा मारताना खूप आम्हाला आनंद होतोय. खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायच्या आहेत, पण तत्पूर्वी हा दिवस खास आहे आमच्यासाठी सुद्धा आणि तुझ्यासाठी सुद्धा. त्या निमित्ताने आम्ही तुला एक छोटीशी भेट देऊ इच्छितो. तर तुझ्या आवडीचीच भेट आहे, पुस्तक आणि गणपती बाप्पा. मी समीर कर्वे सरांना विनंती करते की त्यांनी तुला ही भेट द्यावी. थँक्यू सर. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. आणि स्टार प्रवाह निमित्त म्हणजे स्टार प्रवाह आम्हाला नेहमीच सहकार्य करत असतं आणि आपले ऋणानुबंध आहेतच गेल्या अनेक वर्षांचे. आणि वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारी स्टार प्रवाहाची सोनाली, हिला सुद्धा आम्हाला ही गणपतीची मूर्ती द्यायची आहे. वा. पुस्तक नक्की सांग. हो, कुठलं पाठवलंय? नंतर बघ. आणि नाही पुस्तक मी लगेच बघणार. जाता जाता संपवलं नाही तरी सुरुवात नक्की करेन. अच्छा, कैफी आजमी. ओ वा 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 वा, क्या बात आहे. वा वा, थँक्यू 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 व्हेरी मच. तर मी म्हटलं तसं की मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या निमित्ताने आपण इथे आज जमलोत, भेटलोत आणि गप्पा मारणार आहोत. पण वर्षभरानंतर तू पुन्हा मालिकेकडे वळलीस. म्हणजे मला वाटतं मागच्या वर्षी डिसेंबरला शेवटचा एपिसोड होता आणि चित्रीकरण थांबलं होतं. वर्षभर तू मालिकेत दिसली नाहीयेस, पण या इतक्या सुंदर विषयावरच्या मालिकेत तू पुन्हा एकदा आमच्या भेटीला येणार आहे. तर काय एक्झॅक्टली होतं या मालिकेशी, तू कशी जोडली गेलीस, ही भूमिका तुझ्यापर्यंत कशी आली, त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. हो. सगळे योगायोगच आहेत. म्हणजे आई कुठे काय करते, मागच्या डिसेंबर मला वाटतं 1 तारखेला शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाला, थांबली सिरियल. आणि अर्थातच 5 वर्ष सातत्याने काम करत असल्यामुळे मला थोडा ब्रेक हवा होता, थोडी विश्रांती घ्यायची होती. आणि याच्यानंतर जे करू ते
याच्या पुढचं काहीतरी असायला हवं, कारण इतकी ती मनामनात रुजलेली भूमिका आहे अरुंधतीची. आणि एक इमेज झालेली असते की स्ट्रॉंग, नंतर स्वतःसाठी उभी राहणारी, खंबीर आणि आवाज उठवणारी, अशी एक ती व्यक्तिरेखा हळूहळू मनात रुजली होती लोकांच्या. तर त्याच्या पुढचं काय? आणि सतीशमध्ये आणि माझ्यामध्ये कधी कधी बोलणं व्हायचं की काय करायचं, कुठलं करायचं. म्हटलं मी थांबते, तुला जेव्हा वाटेल की माझ्या योग्य काहीतरी आलंय तेव्हा आपण पुढे जाऊया. आणि एक दिवस अचानक त्याचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की सावित्रीबाई करायला आवडेल का. आणि एक मोठा पॉज पडला. मला काही सुचेना काय बोलायचं, कारण तो काय विचारतो हेच मला कळेना. कारण असा एकतर असा विषय टेलिव्हिजनवर आणतायत, ही एक मोठी गोष्ट आहे. आणि त्यातल्या सावित्रीसाठी मला विचारतायत, हे माझ्यासाठी फारच मोठं अप्रूप होतं. कारण अशाच कुठल्या तरी गोष्टीची खरं तर मी वाट बघत होते आणि ते आपल्यापर्यंत आलं असं मला वाटलं. पण आपण याच्यासाठी रेडी होत का, ह्याकरता मी त्याला म्हटलं मला एक थोडा वेळ दे. आणि एक दिवसभराचा मी वेळ घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं की, दुसऱ्या दिवशी पण नाही, मला वाटतं त्याच दिवशी संध्याकाळी रात्री त्याला मेसेज केला की आपण करूया, तुला वाटतंय ना, तुझं विजन आहे ना, तुला वाटतंय ना मी करू शकेन, मग आपण करूया. पण हा संध्याकाळपर्यंतचा जो वेळ होता त्या काळात काय विचार करत होतीस, काय काय विचार करत करत होतीस? होते म्हणजे अर्थात आपण टेलिव्हिजन पुन्हा करायचंय का इथपासनं विचार असतो. कारण 5 वर्ष तुम्ही सिरियल केलेली असते, मला वेगवेगळी नाटकं येत होते, चित्रपट येत होते, तर आपल्याला पुन्हा टेलिव्हिजन आणि डेली सोप म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 12-13 तासाची कमिटमेंट असते, काही वर्षांची कमिटमेंट असते, दर महिन्याला तुम्हाला विशिष्ट दिवस द्यायचे असतात. तर असं काहीतरी काम करताना आपल्याला ते आतनं तितकं आकर्षित करतंय का, प्रेरणा देतंय का. अर्थात सावित्रीबाई आहेत म्हटल्यावर का देणार नाहीत, पण आपण त्याला तयार होत का परत एवढी टाइम इन्व्हेस्टमेंट, एनर्जी इन्व्हेस्टमेंट करायला आणि न्याय द्यायला. एवढंच एक पडताळणी मला करून बघायची होती, स्वतःशी स्वतः बोलायचं होतं की एम आय रेडी फॉर दिस. आणि बाकी सतीशच्या कन्व्हिक्शनवर तर माझा विश्वास कम्प्लिटली होता आणि त्याच्याच विश्वासावर मी पाऊल टाकलं. पण अशा महान व्यक्तिमत्वाची जेव्हा भूमिका आपल्याकडे येते तर तेव्हा एक थोडंसं दडपणही असतं. तर तू काही ते अनुभवलंस का, आणि मग तू कसं ते सगळं ओव्हरकम केलंयस, किंवा काही वाचनात आधी तू वाचलेलं होतंस का, किंवा त्यानंतर काही तू वाचायला सुरुवात केलीस? एकूण अभ्यास, एक पूर्वतयारी काय करत होतीस? म्हणजे जेव्हा मी आधी नुसतंच मला सावित्रीबाई करशील का एवढंच विचारलं, आणि मग मी त्याला नक्कीच हे विचारलं की बाबा कोण करतंय, मग ज्योतिराव कोण असणार आहे. आणि जेव्हा अमोल कोल्हे करतोय म्हटल्यावर मी म्हटलं की आता तर काळजीच मिटली. मग अर्थात त्याच्यानंतर जेव्हा माझी आणि अमोलची भेट झाली तेव्हा त्यांनी मला अनेक पुस्तकं दिली. कारण आपण आजही बघितलं तरी सावित्रीबाईंचे प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये, शाळांमध्ये आपण फोटो बघतो, पुतळी बघतो. आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये फार फार तर एखादा धडा असेल, कधी कधी तर एखादा पॅरेग्राफच असतो, फक्त एक परिच्छेद असतो की त्यांनी काय काय केलं. किंवा सावित्रीबाई फुले म्हणल्यावर आपल्याला एवढंच माहिती असतं की बाबा मुलींची शाळा सुरू करणारी पहिली शिक्षिका, आणि त्यांनी त्याच्यासाठी दगडधोंडे आणि शेण त्यांना खायला लागलं आणि तरी त्यांनी ते काम केलं. या 4 वाक्यांशिवाय आपल्याला त्यांच्या कार्याबद्दल ना फार माहिती असतं, ना ज्योतिरावांविषयी आपल्याला फार माहिती असतं, बेसिक असतं इतिहासामध्ये. अशा वेळेला तू म्हणतेस तसं की निश्चितच दडपण होतं. आणि जेव्हा मी वाचायला लागले तेव्हा कळायला लागलं की अरे आपल्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा हे खूप काम आहे. आणि त्यावेळेचा जो सगळा त्यावेळेचं जे एन्व्हायरमेंट आहे, परिस्थिती आहे, ती आत्ता आपल्याला या पोस्ट मॉडर्निझमच्या काळामध्ये, आता हे आपण म्हणतोय ग्लोबल विलेज झालंय, आता आपण कितीतरी प्रमाणात समानता आली आहे त्या काळाशी कम्पेअर करता. पण तेव्हाची परिस्थिती फारच वेगळी होती. म्हणजे अगदी साधं म्हणायचं तर नवरा गेल्यानंतर सती जायची तिथे पद्धत होती. म्हणजे नवऱ्याच्या नावाशिवाय त्या स्त्रीला तिचं म्हणून असं काही अस्तित्वच उरत नाही. तो अस्तित्वात आहे तर तिला तिचं अस्तित्व आहे, त्याचं अस्तित्व नष्ट झालं तर तिचंही नष्ट होणं अपेक्षित आहे. अशा पद्धती असणाऱ्या काळामध्ये जेव्हा स्त्रीचं शिक्षण हा मुद्दाच येत नव्हता, म्हणजे तिने उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकायचं ते सुद्धा कोणाच्या तरी परवानगीने. आणि तिचं कार्यविश्व हे केवळ स्वयंपाकघर आणि घर याच्यापुरती सीमित होतं. अतिदुय्यम स्थान होतं तिचं खरं तर. अशा काळात ती शिकली तर समाज बदलेली, ह्या विजननी काम करणारी स्त्री आहे. तिने म्हणजे ज्योतिरावांनी आणि तिने दोघांनी मिळून विधवा स्त्रियांसाठी काम केलं, विधवा स्त्रियांना होणाऱ्या मुलांसाठी काम केलं, सत्यशोधक समाजाची चळवळ असेल.
कितीतरी मोठं गाव आहे. म्हणजे त्या स्त्रीचा मृत्यू सुद्धा प्लेगचा रुग्ण या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेताना झाला. तर इतकं सगळं आयुष्यच दुसऱ्यासाठी वाहून घेतलेल्या स्त्रीला आपल्याला उभं करायचं आहे म्हटल्यावरती डेफिनेटली दडपण आत्ताही आहे. पण तू आत्ता उल्लेख केला समोल कोल्हे यांचा, तर खरंय ते जे कलाकृती करतात तर ती अगदी शांतपणे आणि त्यातले बारकावे शोधून आणि ते सादर केले जातात. त्याची मांडणी तशीच, बरोबर. मुद्देसूद अशी असते. हो. त्यांच्याबरोबर काम करण्याचा एकतर अनुभव आता कसा आहे? कारण तुमचं सुरू झालेलं आहे चित्रीकरण, हो. तुमची या निमित्ताने झालेली पहिली भेट असेल, त्यांच्याबरोबरचा अनुभव कसा एक होता? तर तो या विषयावरती अनेक दिवस काम करतोय. म्हणजे सतीशकडनं मला जेव्हा फोन आला त्याच्या आधी अमोलचा आणि त्याचा अनेक वर्ष म्हणूया बोलणं चाललं होतं की हा विषय घेऊन त्याला काहीतरी करायचं. त्यामुळे ही इज कम्प्लिटली रेडी, प्रिपेअर्ड. त्यांनी खूप पुस्तकं वाचून त्याचा संपूर्ण अभ्यास झालेला आहे. त्यात तोच लिहितो आहे, तोच प्रोड्यूस करतो आहे. त्यामुळे तो खरंच म्हणतो ना की आपण एखादी अशी व्यक्ती आजूबाजूला असावी की ज्याच्याकडे बघून आपल्याला प्रेरणा मिळत राहावी, सतत काहीतरी कशाचा तरी शोध घेण्याची, एक पाऊल पुढे टाकण्याची. तर मला वाटतं की अमोल हे तसं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे तो स्वतः डॉक्टर आहे, खासदार आहे, याच्यात पॉलिटिक्समध्ये त्याचं कार्यक्षेत्र आहे तेही त्याचं, आणि प्लस हे लिहितोय, प्रोड्यूस करतोय, आणि तरी जेव्हा को आर्टिस्ट म्हणून तो काम करतो तेव्हा यातले कुठलेच मुखवटे, अंगरखे त्याच्या चेहऱ्यावर नसतात. तो कम्प्लिटली फक्त को आर्टिस्ट अमोल किंवा ज्योतिबा अमोल असतो. आणि तिथे मग सावित्री आणि ज्योतीमधली जी केमिस्ट्री असते ती आम्ही उतरवायचा प्रयत्न करतो. पण कुठे सेटवरती असा जाणवणारही नाही की ही इज सो अँड सो. पण सहकलाकार म्हणून तर त्यांच्याबरोबर तुझा संवाद होत असेल, तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर बोलत असालच. ते खासदार अमोल कोल्हे सुद्धा आहेत, म्हणजे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सुद्धा आहेत. तर तुला जर असं म्हणजे असं काही खासदार म्हणून त्यांच्याकडे कुठल्या गोष्टीची मागणी करायची असेल तर तू काय करशील त्यांच्याकडे? अरे मला माहिती नाही, मला राजकारणाचं शून्यच ज्ञान आहे. म्हणजे मला नागरिकशास्त्र परत शिकायला लागेल. शाळेत जे शिकले होते ते मी सारखं विसरते, मग मला कोणीतरी परत समजावून सांगणार मी परत विसरते. पण आत्ताचं परिस्थिती बघता खूप गोष्टी आहेत ज्यांची मागणी करण्याची गरज आहे. पण आत्ता सध्या भेडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे रस्त्यांचा. तो फार मोठा वाटतो, आणि इतर अनेक आहेत. पण मला असं वाटतं की रस्ते जर बरे झाले तर सगळ्यांचं जगणं बरं होईल, आणि टाउन प्लॅनिंग न करता वाढत जाणारी शहरं आणि शाळांची अवस्था, एज्युकेशनवरती मुळापासून विचार करायला हवा आहे का, हे अशा अनेक गोष्टी आहेत. आता हा या त्याच्या अखत्यारीत येतात की नाही मला माहिती नाही, पण आहेत. पण विशिष्ट कालखंड आहे मालिकेचा, आणि जेव्हा एखाद्या काळाची कलाकृती असते तर तेव्हा तो काळ उभा करणं, त्या काळातले सगळ्या गोष्टी म्हणजे पेहरावापासून तुमचा लुक आहे, तर ती सगळी प्रक्रिया कशी होती, कशी घडत गेली? तुमचे काही इनपुट्स होते का कलाकार म्हणून? कारण कसं होतं की वाचनात बऱ्याच गोष्टी आलेल्या असतात, एखाद्याकडनं एखादी गोष्ट सुटलेली असू शकते, तर ते सुचवणं असतं. तर ती प्रक्रिया काय होती तो विशिष्ट कालखंड उभा करण्यासाठी? एकतर ही सगळीच हिस्टॉरिकल मालिका करण्यामध्ये माहीर मंडळी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचा रिसर्च केलेला आहे की तो काळ कुठला होता. त्यावेळेला पुणे हा त्याचा जास्त भाग असणार आहे. पुण्यात घडणार आहे हे सगळं म्हटल्यावर ते पुणे उभं कसं करायचं. मग सावित्रीचे जे काही फोटो मिळतात, अनफॉर्च्युनेटली असं आहे की फार दस्तऐवज नाही, फार माहिती नाहीये सावित्रीबाईंविषयी, तेवढं लिहिलं गेलेलं नाहीये. जे आहे त्याच्यामध्ये एकमेकांमध्येच कॉन्ट्रॅडिक्शन्स खरं तर खूप आहेत, किंवा फिक्शन स्वरूपात लिहिल्या गेलेल्या काही गोष्टी आहेत. त्यामुळे त्यातनं जे काही धागे मिळतील ते. पण पेहराव आणि हे सगळं आपल्याला त्यांच्या पोस्टर पिक्चर्स जे आहेत त्याच्यावरनं माहिती आहे. भाषा हा मुद्दा आहे की त्या कुठली भाषा त्यावेळेला बोलत असतील. शिकायच्या आधी मग हळूहळू शिक्षणाचा झालेला प्रभाव, आणि मग एक स्वतः शिक्षिका, मुख्याध्यापिका, शिक्षण तज्ज्ञ, स्वतः भाषणं देणारी एक स्त्री, मग त्यांच्यावरती प्रमाण मराठीचा प्रभाव झाला असेल का, मग हळूहळू त्यांची बोली बदलत गेली असेल का, अशा पद्धतीने आम्ही आता सध्या त्याच्यावरती काम करतोय की काय. आणि कसं आहे की फक्त पेहराव हा मुद्दा येत नाही ऍक्टर किंवा ऍक्ट्रेससाठी. आतमध्ये काय बदलत जातं. एखादी व्यक्ती जन्मतः क्रांतिकारी किंवा युगस्त्री नसते, पण ती हळूहळू घडत जाते. मग तिच्या मनातला काय, तिचं मनापाशी जाणे, त्यांच्या स्त्रीत्वापाशी जाण्याचा प्रयत्न,
तो चिमटीत पकडायचा प्रयत्न माझ्याकडनं मला करायचा आहे असं मला वाटतं की किती विशाल हृदय असेल, किती माया असेल त्यांच्या मनामध्ये, की इतकी माया की सगळेच त्यांना आपले वाटतात, म्हणजे संतच जवळपास. अशी व्यक्ती आजूबाजूला आज आपल्याला कुठे बघायला मिळते? आजकाल सगळे अप्पलपोटे स्वार्थी आहेत आपल्या समोर, ना कोणी प्रेरणा देणारी एखादी आदर्श व्यक्ती आहे. आदर्श म्हणतो तोपर्यंत त्यांचं काहीतरी बाहेर येतं आणि आपल्याला वाटतं हे कळले नसतं तर बरं झालं असतं. इन्फ्लुएन्सरच आहेत आजकाल, आदर्श नाहीच आहेत. म्हणजे अशा वेळेला आपल्याला आता या काळामध्ये ते स्पिरिट पकडता येईल का बाबा, ही भीती आहे. अशा हृदयाची माणसं आपण आजूबाजूला बघत नाही. म्हणजे प्रतिकार पण त्यांना जेव्हा दगडधोंडे खायला लागले, शेणाचे गोळे त्यांच्या अंगावर फेकले, तेव्हा त्यांनी खालचा उचलून अजून एक त्यांच्यावरती त्या पद्धतीने प्रतिकार नाही केला. त्या चालत राहिल्या, त्या काम करत राहिल्या. म्हणजे असं सांगितलं जातं किंवा असं लिहिलं आहे की जेव्हा त्यांना कळलं की बाबा आता हे रोज जाता येता आपल्या अंगावरती हे सगळं पडणार आहे आणि आपण शाळेत पोहोचल्यावरती मुलींसमोर असं उभं राहायचं नाहीये, तेव्हा त्यांनी त्यांचा प्रश्न त्यांच्यापुरती सोडवला की ते अजून एक साडी घेऊन जायच्या आणि ते खराब झालेली साडी ठेवून द्यायच्या, नवीन साडी नेसायच्या आणि शिकवायच्या. तर हा शांतीत क्रांती हा जो भाग आहे तर ते फार विलक्षण आहे. म्हणजे अस्पृश्यांसाठी केलेलं काम, विधवा बायकांसाठी केलेलं काम, स्त्रियांना शिकवणं, स्त्री शिकली तर धर्म बुडेल, हे मोठं पाप आहे, असं सगळं आजूबाजूला वातावरण असताना हे करणं, हे काय होतं हे मलाच हळूहळू उलगडेल जसं आम्ही करायला लागू तसं. प्रोमो जेव्हा आउट झाला ना पहिला, आणि जेव्हा लोकांनी मधुराणीला, लोकांची रिएक्शन खूप छान होती. तुला काय रिएक्शन आली? म्हणजे जवळच्या लोकांकडनं असो, घरातनं असो किंवा सहकलाकारांकडनं असो, बाकीच्या तुला काय रिएक्शन, ज्यांना माहिती नव्हतं तू करते? बघ, मला अगदी ऑनेस्टली भीती हीच होती की 5 वर्ष अरुंधती म्हणून इतकी मनामनात आहे की लगेच एका वर्षात इतक्या वेगळ्या भूमिकेमध्ये, आणि ते सुद्धा माइलस्टोन, म्हणजे फिक्शनरी कॅरेक्टर नाहीये ना. सावित्रीबाई माहिती आहे, त्याच्यात आपल्याला स्वीकारतील का? आपण नऊवारी नेसलेली अरुंधती तर वाटणार नाही होत ना. ही भीती होती मला प्रोमो बघेपर्यंत, ते की एवढ्या काही मिनिटांमध्ये ते स्पिरिट पकडायला जमेल का. कारण प्रोमो करेपर्यंत फार काही आपलं स्क्रिप्ट आणि डायलॉग्स आणि असं नसतं, छोटासा भाग असतो तो जाहिरातीसारखा. पण रिॲक्शन आली की मला खूपच पॉझिटिव्ह रिॲक्शन झाल्या. लोक रडली तो बघून, अंगावर काटे आले, आणि म्हणजे आम्हाला विसरच पडला. आम्हाला वाटलं ही सावित्रीच आहे. आणि ही सगळ्यात मोठी रिॲक्शन माझ्यासाठी होती की तेवढ्या कमी काळात, तेवढ्या काही क्षणामध्ये मला काहीतरी साधता आलं. तो प्रसंग जेव्हा बघतो तेव्हा आपल्या सगळ्यांच्या अंगावर काटा येतोच. तू तो प्रत्यक्ष प्रसंग करत होतीस, त्यावेळेला त्यांनी काय सहन केलं असेल तू इमॅजिन करू शकली असेल. त्याविषयी मला त्या शूट करतानाचा अनुभव जरा ते भयंकरच, म्हणजे अर्थात स्क्रिप्ट आधी मिळाल्यामुळे हे होणारे हे माहित होतं, पण जेव्हा खरा पहिला शेणाचा गोळा अंगावर आला, भले तो खोटा असेल, प्रॉपर्टीचा असेल, पण इट वॉज ऍक्च्युली शेण आणि त्याच्यात काहीतरी मिक्स करून त्यांनी ते माझ्या अंगावर टाकलं होतं आणि ते खरोखर उडालं होतं. हे इफेक्ट्स नाही आहेत ते. आणि तेव्हा असं जाणवलं, आणि तो लागला मला इथे ठक्कान पहिला, आणि तेव्हा म्हटलं की या बाईने काय सहन केलंय. आणि जे ते सगळ्यांचे डायलॉग्स होते ते इतके बोचणारे, टोचणारे. म्हटलं की यार, मी या जागी असते किंवा आजच्या जगात कोणी असतं तर तिथल्या तिथे पाठीपुस्तक ठेवून पळून गेली असती, किंवा आम्हाला डिप्रेशनच आलं असतं आणि आम्हाला थेरपीच घ्यायला लागली असती. पण आजकाल एवढ्याशा कारणासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो, बघतो. पण ते करताना जाणीव झाली की आपल्यालाही या निमित्ताने या दिव्यातनं जायचं आहे. पण आता जसं तू त्या चित्रीकरणाचा अनुभव सांगितलास, तर प्रेक्षक म्हणून आम्हालाही अनेक म्हणजे व्यक्तिरेखा भिडतात की आम्हाला जवळच्या वाटतात. पण जेव्हा एखादा कलाकार ती भूमिका जगतो तेव्हा त्यातनं बाहेर येणं किंवा ती रुजणं, आतमध्ये रुतून राहणं हे खूप महत्वाचं आहे. पण तितकंच ते कधी कधी कठीणही होऊन बसतं कलाकार म्हणून.
आता आई कुठे काय करते ही मालिका 5 वर्ष तू केली आहेस. ती अरुंधती तर तुझ्यामध्ये असेल अजूनही ती व्यक्तिरेखा, पण वाटतंय ती असं? म्हणजे कलाकार म्हणून Oh, पण yes. ते काय म्हणजे तुला त्याचं ते जमेची बाजू वाटते कलाकार म्हणून की नाही? कधी कधी असं नाही व्हायला पाहिजे, कलाकाराने ती व्यक्तिरेखा काढून बाहेर ठेवली पाहिजे, बाजूला ठेवली पाहिजे. काय तुला नेमकं वाटतं? नाही, बाजूलाच ठेवली पाहिजे. तेच गरजेचं आहे, कारण तुम्ही पुढच्या कॅरेक्टरसाठी मग स्पेस कशी क्रिएट करणार? तुम्ही जर एकच कॅरेक्टर जर बरोबर घेऊन आयुष्यभर जगलात तर दुसरं आतमध्ये घेणार कसं? त्यामुळे म्हणजे माझं तर म्हणणं आहे की हे डिटॉक्स आहे, ते रोजच्या रोजच करायला लागतं. म्हणजे आता 5 वर्ष तुम्ही जेव्हा 13-13 तास एकच भूमिका करता तेव्हा रोजच्या रोजच काही गोष्टी तुम्हाला त्यातनं मागे टाकत जायला लागतं. तरी अर्थातच त्याचे काहीतरी धागेदोरे तुमच्या बरोबर राहतातच. ती अरुंधती तुमच्या बरोबर राहणारच. मी विसरले तरी लोक विसरू देणार नाहीत अरुंधती, त्यांच्याही मनात आहे कारण ती. पण हो, ती मागे टाकणं गरजेचं आहे. आपण तो अनुभव खाली घेतलाच, कारण प्रेक्षक बघून तुझ्याबरोबर फोटो काढण्यास उत्सुक होते. पण आता असं झालंय की तू या नव्या भूमिकेत तर दिसणारच आहेस, पण तू अरुंधतीच्या भूमिकेत पण पुन्हा एकदा दिसतेस. तर त्याच्यावर तुला काय प्रतिक्रिया आल्यात? एकाने एक रील पण केली आणि त्याच्यावर तू प्रतिक्रिया पण दिली आहेस. आता जो प्रोमो सुरू होता सुरुवातीला की येणार परत सुरू होणार आहे, तर त्यावर तू सुद्धा प्रतिक्रिया दिली होतीस. तर तू 2 वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वाहिन्यांवर 2 वेगवेगळ्या वाहिन्यांवर दिसणार आहे आणि बॅक टू बॅक 7 वाजता आई कुठे करते आणि 7:30 वाजता सावित्रीबाई. मला काय, माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. आणि प्रेक्षकांना ज्यांना मधुराणी म्हणून माझं काम आवडत असेल त्यांच्यासाठी पण ही मला वाटतं चांगलीच गोष्ट आहे. आणि आई कुठे काय करते बद्दल सांगायचं तर अनेक जण माझ्या आजूबाजूलाही मला येऊन भेटतात किंवा कुठल्या कार्यक्रमांमध्ये येऊन भेटतात की संपली पण आम्हाला रुखरुख लागली, आम्ही अरुंधतीला तुमच्या अख्ख्या फॅमिलीला मिस करतो, आम्ही परत हॉटस्टारवरती बघायला सुरुवात केली. तर असं तिथे बघण्यापेक्षा आता त्यांना टीव्हीवरतीच बघायला मिळते. आणि मला खात्री आहे की त्याला पण डेफिनेटली लोक जाऊन बघणार प्रवाहावरती, प्रवाह पिक्चर्सवरती. तू मगाशी म्हणालीस की सिनेमांची विचारणा होत होती किंवा नाटकांची विचारणा होत होती, तर त्याबद्दल सांग. कारण की नेमकं काय मग थांबतंय, कुठे अडतंय, किंवा तू का नाही दिसत आहेस मग, किंवा काही दिसणार आहेस? दिसणार आहे. तर त्याविषयी सांग. नाटक एक करते मी, त्याचं नाव आहे ज्याचा त्याचा विठ्ठल. डॉक्टर समीर वसंत कुलकर्णी त्यांनी लिहिलेलं आणि अत्यंत विलक्षण स्क्रिप्ट आहे. आजच्या काळाला अत्यंत गरजेची अशी, आणि तो वेगळा प्रयोग आहे, नाट्याभिवाचनाचा प्रयोग आहे, ज्याच्यामध्ये लाईव्ह चित्र आहेत मिलिंद मुळीकांची आणि लाईव्ह म्युझिक आहे. आणि अत्यंत सुसायडल झालेली जी व्यक्ती सौदा, मी तिचं कॅरेक्टर मी करते, आणि तशी म्हणायला गेली तर नास्तिक, आणि काही कारणांनी ती अत्यंत डिप्रेस्ड आहे आणि शी इज अबाउट टू कमिट अ सुसाईड. आणि ती वारीपर्यंत कशी पोचते, अत्यंत निरीच्छेनी अनिच्छेनी पोचते. आणि तिला ते अजिबात आवडत नाही सुरुवातीला सगळं, आणि स्वतः मुळात डिप्रेस्डच आहे. आणि त्या सगळ्या प्रवासात तिला तिचा विठ्ठल कसा भेटतो, आणि संपूर्ण तिचं आयुष्य, तिचं जगणं, तिचं विचार करणं हे आतून बाहेरून कसं बदलून जातं. आणि जी स्वतःचं आयुष्य संपायला निघालेली स्त्री ही जीवनान्मुख होऊन कशी बाहेर पडते, असा तो सगळा प्रवास आहे. म्हणजे विठ्ठल हे काय तत्व आहे ते सांगणारा ती गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की 5 वर्ष एक काम केल्यानंतर डिटॉक्सिफिकेशनची मला अत्यंत गरज होती. वेगळी भाषा, वेगळं वातावरण, त्यामुळे ज्याचा त्याचा विठ्ठल हे करणं हे माझ्यासाठी फारच आनंदाचा प्रवास आहे. आणि अजून एक मी फिल्म केली ज्याचं नाव आहे कापूस कोंडा. डिरेक्टर आहे सचिन मोहिते, आणि मी आणि सचिन पिळगावकर त्या चित्रपटात एकत्र आहोत. आणि एका छोट्या कुत्र्यावर, बुबूवरती ती गोष्ट आहे. तो हिरो आहे खरं तर त्या फिल्मचा, कापूस कोंडा त्याचं नाव आहे. आणि ती पण अतिशय गोड झाली आहे, आणि ती कधीतरी 2026 मध्ये येणार आहे. ती कधी येणार आहे त्याची मी वाट बघते. सो ह्या वर्षात मी आराम केलाच आणि ह्या 2 गोष्टी पण केल्या. टाइपकास्ट होणं हे फार झालेलं आहे आता. तर तुला अनुभव आला काही मालिका संपल्यानंतर? कारण बरीच वर्ष एखादी कलाकृती करतो, मालिका करतो, तेव्हा हे छान करू शकेल किंवा ह्या पद्धतीच्या भूमिका ती जास्त उत्तम करू शकेल, असं टाइपकास्ट केलं जातं. होतं असं, कारण त्यांना ते
काय म्हणतात त्याला, खात्रीचं नाणं वाटतं ना, की अरे आई चं कॅरेक्टर असेल ना, तर आता मग त्यामुळे मला नाटकं पण अशीच आली अनफॉर्च्युनेटली. जी कमर्शियल नाटकं आली ती अशीच आली की ज्याच्यामध्ये आई सेंट्रिक असतील ती, आणि तसंही करायला हरकत नाही, पण मी वाट बघते ते एका अत्यंत सशक्त संहितेची. की नाटक जर करायचं असेल तर परत 4 पावलं मागे नेणारं नाही करायचंय. जर तिथे लोक तिकीट काढून येणार असतील तर त्यांना काहीतरी विचार करायला भाग पाडणारं, काहीतरी देणारं, एंटरटेनमेंटच्या पलीकडे काळाच्या पुढचे काही विचार देणारं नाटकच करायचं आहे, हे माझं अगदी ठाम मत आहे. त्यामुळे चांगल्या नाटकासाठी मी थांबलीये. पण अगदी तसं नाहीये. आता मी कापूस कोंडा बघितलंच तर मी नुसरत नावाची मुस्लिम कॅरेक्टर करते, ज्याचा अरुंधतीशी काहीही संबंध नाहीये. किंवा ही जी ज्याचा त्याचा विठ्ठलमध्ये मी जी सौदामिनी करतेय ती अमेरिकेत टेक्सासमध्ये आर्ट टीचर आहे. त्यामुळे तिचा गेटअप, तिची भाषा ही सगळी अजिबातच कम्प्लिटली वेगळी आहे. त्यामुळे हो, अशा जास्त विचारणा आल्या, पण असेही रोल झाले की जे मला करायला मजा येईल आणि त्याच्यात प्रयोग करता येतील. आपण मध्यंतरी एकदा बोललो होतो, तेव्हा तू सोशल मीडियावरती काही वेगवेगळे फोटोज पोस्ट केले होतेस आणि तेव्हा आपण बोललो होतो तेव्हा तू असं म्हणाली होतीस की आता थोडी प्रतिमा बदलायची आहे मला. म्हणजे लोकांना असंही वाटू देत की बाबा मी अशीही दिसू शकते. म्हणजे मला प्रत्येक वेळी अशाच लुकमध्ये बघण्याचा तुम्ही सवय लावून घेऊ नका, असं आपण बोललो होतो. तर हे किती महत्वाचं आहे आत्ताच्या काळात इंडस्ट्रीमध्ये, असं तुला वाटतं आणि खरंच आहे का? टू इच इज ओन. म्हणजे प्रत्येकासाठी ते गरजेचं आहे असं नाही, आणि प्रत्येकाचा तोच मार्ग असेल असं नाही. मला असं वाटायला लागलं की मला कंटाळा आलाय 5 वर्ष साडीत बघून. म्हणजे मी जवळपास महिन्याचे 20 दिवस साडी नेसायचे. म्हणजे मला कोणी काही रील पाठवायला सांगितली किंवा मी म्हटलं मी त्याच लुकमध्ये असते, मला वेगळं काहीतरी आधी पेहराव तर करू देत, मग मला काहीतरी छान पोस्ट करू दे. कारण माझ्या फार पोस्टही नसायच्या इंस्टाग्रामवर. ते मग ते संपल्यानंतर असं वाटलं की काहीतरी वेगळा प्रयत्न करून बघूया, थोडं लोकांनाही विसर पडेल एका विशिष्ट कॅरेक्टरचा. आणि मग काय म्हणतो आपण त्याला, काहीतरी चेंज करायचा असेल तर थोडासा धक्का द्यायलाच लागतो. तो देणं. आणि इट वॉज फन. म्हणजे काही डेलिबरेट किंवा हे मला कोणीतरी सांगितलं असं करायला पाहिजे वगैरे असं काही नव्हतं. इट वॉज जस्ट पार्ट ऑफ इट. म्हणजे जसं की मला कविता वाचायला आवडतात, तर ते तो पैलू पण लोकांसमोर आला पाहिजे. मी गाते हेही आलं पाहिजे, मी हॉर्स रायडिंग करते हेही आलं पाहिजे, तसंच मी अशी दिसू शकते हेही आलं पाहिजे. इतकं साधं सोपं गणित आहे ते. आत्ताची इंडस्ट्री अशी आहे की जिथे तुमचा जनसंपर्क जितका चांगला आणि मोठा तितका फायदा होऊ शकतो, असं म्हटलं जातं. आता ते किती खरं कसं काय ते आपण त्यात नको पडूया, पण असं म्हटलं जातं. तर अशा काळामध्ये मग तुमचं सोशल असणं किती महत्वाचं आहे किंवा गरजेचं झालं आहे, आणि तू तितकी सोशल आहेस का? सोशल म्हणजे काय, म्हणजे सोशल मीडियावरती सोशल म्हणजे लोकांमध्ये जाणं, मग ते प्रीमियर असू देत, एखादा पुरस्कार सोहळा असू देत, एखादं काहीतरी ओकेजन असू दे वेगळं, जे इंडस्ट्रीशी संबंधितच आहे, अशा ठिकाणी पार्टीज न जाणं, अशा ठिकाणी जाणं हे सोशल असणं गरजेचं वगैरे घडतात का? मला तर कोणाची काही इन्व्हिटेशनच येत नाही, मला कोणी बोलवत नाही कुठे, त्यामुळे मला माहितच नाहीये. घडत असतीलही म्हणजे, पण मी ऑनेस्टली माझा असा कुठला ग्रुप नाहीये किंवा मला कोणी बोलवत नाही, मी कुठे जात नाही. पण सोशल असणं जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीने आहे महत्वाचं असं वाटतं का, की कामाने होऊ शकतात गोष्टी? माझा अनुभव तरी असा आहे की कामाला काम मिळतं, त्याच्यासाठी फार काही जनसंपर्क आणि मग असं काही सतत कोणाच्या तरी टचमध्ये राहायला पाहिजे का, ते गरजेचं आहे का? तर हो, कदाचित असूही शकेल. मला ते जमत नाही असंही म्हणूया आपण की हो, मला असं वाटतं की ज्यांना खरं कामाची गरज असते, त्यात जेव्हा मला होती आफ्टर माय डिलिव्हरी, तेव्हा मी खरोखर प्रत्येक डिरेक्टरला फोन करून संपर्क करून भेटून सांगितलं होतं की मला पुन्हा काम सुरू करायचंय, आता मी मुलीसाठी ब्रेक घेतला होता आणि ह्याला मी जनसंपर्क म्हणते. हा जर करायची गरज असेल तर हो, तो करायला पाहिजे. कारण तुम्ही आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड म्हणतात तसं, की बाबा आय एम बॅक, आय वॉन्ट वर्क, हे पर्सनली फोन करून सांगायला त्याच्यात काही लाज बाळगायची गरज नाही.
पण आता हे जे आहे ते मला माहिती नाही, मला त्याचा अनुभव नाही. त्यांनी तो घेतल्यानंतर मी सांगू शकेन की काय होतं. आणि सोशल मीडिया बद्दल काय वाटतं? सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह असते? नाही ग, असायला हवं. मी ढ आहे त्या बाबतीत. असायला पाहिजे, पण काय पद्धतीने असायला पाहिजे हे मला नाही कळत. म्हणजे तसे रील्स करणं, डान्स करणं हे विनोदी हे असं मला काही मला जमत नाही. ज्यांना जमतं त्यांचं मला अति प्रचंड कौतुक वाटतं की ही एनर्जी येते कुठून आणि हे कसं जमतं. बरं, माझ्या मुलीला जमतं ते ट्रान्झिशन्स वगैरे असतात ना, तर ती अशी इतक्या छान आणि सुंदर करते त्या, पण ते मला तो माझा फोर्टेच नाही. मग मी आपली कविता वगैरे ऐकवते लोकांना आवडतात. काही चांगली साडी नेसली तर त्याचे फोटो टाकते. याच्या पलीकडे मला सोशल मीडिया कसा वापरायचा हे कोणी असेल तर सांग, जरा ट्रेनिंग घेते. आपण सेम पेजवर आहोत. पण तू पण ते कविता गरजेचं आहे असं मला वाटतं. निश्चित त्याच्यामुळे अनेकांचे अनेक फायदे झालेले मी पाहिलेत की तुमचे फॉलोअर्स किती आहेत त्याच्या नंबर्स वरती गणित ठरतात, आणि ते अगेन ते गरजेचं आहे. आणि बरेच जण त्यात यशस्वीही होतात आणि ते छानही करतायत. मला जमलं तर मी करेन, अजून तरी काही जमलेलं नाही. पण फॉलोअर्सचं तू म्हणालीस आत्ता, तर हे तर अनेकदा अनेक अभिनेत्री बोललेले आहेत, अभिनेतेही बोलले आहेत की फॉलोअर्सवरून त्यांच्या संख्येवरून काम मिळणं न मिळणं हे ठरलं जातं काही प्रमाणात. तर तुला पण असं खरंच वाटतं असं होत असेल? म्हणजे तुला अनुभव नसला तरी पण तुला असं वाटतं? हे बघ, आता मी ज्या सर्कलमध्ये आहे ना ऑनेस्टली चैताली, त्याच्यामध्ये त्यांनी इट डझंट मॅटर. पण आता ह्याच्यानंतरचं जे मला पुढचं सर्कल जेव्हा आखायचं असेल तेव्हा ही कॉम्पिटिशन आहे का याचा मलाही शोध घ्यायला लागेल. जेव्हा मला समजा OTT करायचंय किंवा मला हिंदी टेलिव्हिजन करायचंय किंवा हिंदी फिल्म्स करायच्या आहेत, तेव्हा जर एखादा कास्टिंग डिरेक्टर विचार करणार असेल की अरे इसके इतने फॉलोअर्स नाही है आणि इफ इट हिट्स मी देन आय हॅव टू रिअली ट्राय फॉर इट. आता मी ज्या होरायझन मध्ये आहे त्याच्यात माझं बरं चाललंय. हा, पण मला जेव्हा वेळ येणार आहे की माझा हा कम्फर्ट झोन भेदून मला जायचंय तेव्हा याची अहमियत आहे की नाही तेव्हाच मला ते कळेल. पण असंही आता मराठी पुरतं बोलायचं झालं तर मी हेही बघितलंय की केवळ ह्याचे किंवा हिचे फॉलोअर्स जास्त आहेत म्हणून हिला मेन लीडला ह्याला त्याला कास्ट केलं, पण इट डझंट टर्न इन टू ऑडियन्स. म्हणजे फॉलोअर्स आहेत पण म्हणून त्यांची फिल्म चालेल किंवा त्यांच्या नाटकाला लोक येतील याची गॅरंटी नाहीये. कारण असं रील बघण्यामध्ये लोकांना इंटरेस्ट आहे घर बसल्या, पण त्यांचा अजून काहीतरी कलाकृती पाहण्यासाठी जाऊन तिकीट काढण्याची तयारी आहे का? आणि मग फक्त त्या बिचाऱ्या इन्फ्लुएन्सर्सची किंवा त्या खूप सारे फॉलोअर्स असणारे एकट्याची जबाबदारी नाही, मग त्याला त्याच्याबरोबर चांगली कथा आहे का, त्याचं चांगलं प्रमोशन आहे का, आणि अशा हजार गोष्टी आहेत. पण हे असं मला वाटतं की गेल्या काही वर्षात आलेली गोष्ट. म्हणजे आम्ही जेव्हा आई कुठे काय सुरू करते तेव्हा मी जस्ट इंस्टाग्राम डाउनलोड केलं होतं 5 वर्षांपूर्वी. माझा काही प्रेझेन्स नव्हता आणि तेव्हा सगळेजण मला म्हणायचे की अरे काय तू, मला आई कुठे काय करते मुळे फॉलोअर्स मिळाले. म्हणजे आईवरती प्रेम करतात म्हणून बिचारे मला फॉलो करतात, मी काहीच कंटेंट देत नव्हते. म्हणजे पण हे असे असणारे माझा अनुभव आहे. त्याच्यासाठी कष्ट काय घ्यायला लागतात हे आय स्टील हॅव टू फिगर आउट की तुम्हाला नंबर्स वाढवायचे असतील तर काय. तू इथे यंग जनरेशन बसली तीच सांगेल मला काय करायला लागतं, क्या पापड बेलने पडते. तू जसं म्हणालीस मगाशी की रील करताना मला काय ते वेगळ्या गोष्टी जमत नाहीत, म्हणजे जे इतर करतात तसं, पण मला कविता वाचून दाखवता येते. तर कवितेचं पान हा कार्यक्रम तुझा युट्यूब वरती बऱ्याच वर्षांपूर्वी आला आणि तेव्हा काहीच नव्हतं एवढं युट्यूब वरती. म्हणजे मला वाटतं की असे काही मोजके कार्यक्रम होते, त्याच्यामधला एक कार्यक्रम होता पॉडकास्टचा शब्दच हाच नव्हता. एक्झॅक्टली. तेव्हा ते इतकं छान होतं आणि त्याची आठवण आजही प्रेक्षक काढतात, कारण की ते इतकं छान पद्धतीने तू सादर करायचीस ते. तर आता तर इतकं पसरलंय हे युट्यूबचं सगळं किंवा डिजिटल माध्यम, तर आता त्या माध्यमावरती कवितेचं पान हा उपक्रम घेऊनच काही नवीन करायचं डोक्यात आहे का, आणि किंवा करावा अशा तुला प्रतिक्रिया येत असतील? मला खूप, आता आई संपल्यानंतर गेल्या वर्षभरात लोक अक्षरशः मागे लागली आहेत माझ्या की कवितेचं पान पुन्हा सुरू करा. आम्ही जुने एपिसोड काढून बघतो. म्हणजे जर मला येऊन 10 लोक भेटत असतील आई कुठे काय करते आम्ही बघायचो, त्यातली कमीत कमी 4 लोक आम्ही कवितेचं पान फॉलो करतो असं म्हणणारी असतात. आणि त्यामुळे मला अशी खूप चुटपुट लागली होती की अरे एवढं चांगलं आपण काम करत होतो, आपण थांबवलंय, पुन्हा सुरू करायला पाहिजे. पण खरं सांगू का, म्हणजे आता तुम्ही माध्यमात आहात म्हणून
इतका पॉडकास्टचा सुळसुळाट झालाय. बरं आजकाल पूर्ण पॉडकास्ट ऐकायची तरी लोकांची तयारी राहिली आहे का? ते रील्स बघूनच कळतं आपल्याला काय आहे ते. रील्सची सवय झाली. असं हे इतकं भीषण आहे आणि इतकं चेंजिंग आहे की आपण इतकं परत गहन काही दिलं तर लोकांना बघायचं आहे का? केले विधीचं माणसे मी 3-4 एपिसोड आता शूट केले. आहे रिस्पॉन्स त्याला. म्हणजे मी आता एक कार्य किंवा चळवळ म्हणून ते करत राहीन. पण आता या सगळ्या भाऊ गर्दीत कोणाला ऐकायच्या आहेत का कविता? अशी रुखरुख वाटते मला. या बदलांवर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय उपाय योजना वगैरे झाल्या पाहिजे का यावर तुम्ही काय? नाही उपाय वगैरे काही नाही. हे होतच राहणार आहेत. आपण आपली मानसिक तयारी करणं की हे होत राहणार आहेत आणि फार मनाला लावून न घेणं एवढंच आपण करू शकतो. कारण आपल्याला माहीतच नाहीये. मला 5 वर्षांपूर्वी माहिती नव्हतं. माझं कवितेचं माणसं अकाउंट होतं त्याला तेव्हा मी चेक नाही द्यायचे. आता मला पुन्हा सुरू करताना त्याचं QR आणि सगळं काढायला लागलं. मला तेव्हा लक्षात आलं की 5-6 वर्षांपूर्वीपर्यंत डिजिटल नव्हता प्रकार. आज सगळे म्हणतात चेक नको ना जीपे कर ना. तेव्हा मला ती सगळी प्रोसिजर परत करायला लागली त्या अकाउंटची. तर एवढ्या स्पीडीली हे बदल होत आहेत. तर अजून 5 वर्षांनी काय हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपण आपली मेंटल पीस आणि स्थितप्रज्ञता याच्याकडे लक्ष देणं एवढंच आपल्या हातात आहे. आजूबाजूला होणारे चेंजेस आपण नाही आवरू शकत. ऍब्सोल्युटली नॉट. आपण फक्त आपल्या कंट्रोलमध्ये एकच गोष्ट आहे, आपण. आई कुठे काय करते, जेव्हा ही मालिका नेहमी TRP ला नंबर 1 वर राहील, त्याच्यानंतरच्या एका पेज मध्ये आम्ही बघितलं की काही वाहिन्यांवरच्या महापुरुषांवर आलेल्या मालिका TRP नाही म्हणून बंद कराव्या लागल्या. ही स्थिती सुद्धा निर्माण झाली. पण जेव्हा महापुरुषांवर एखादी मालिका येते ती TRPच्या गणितांमध्ये बसवावी का? तुझं स्वतःचं मत काय याच्या बाबतीत? मला असं वाटतं ती बॅलन्स्ड असायला हवी. म्हणजे त्याचं घरगुतीकरण करून तर चालणार नाही. म्हणजे इट कॅनॉट बी अ फॅमिली ड्रामा. बरोबर आहे. एखादा महापुरुष असतो तो महापुरुष असतोच, पण त्याच्याबरोबर त्याची काहीतरी एक साध्या मनुष्याची पण एक काहीतरी काय म्हणतात त्याला छटा आहे त्याच्या आयुष्याला. त्याचं साधं जगणं आहे, माणूस असणं आहे, त्याला भावना आहे, त्याला मन आहे, ही सगळी बाजू आहेच. पण त्याचं कार्य कुठेही त्याच्याबरोबर तडजोड होऊन नाही चालणार. हे इफ दिस गोज हँड इन हँड. कारण माणसाला आपल्याला डॉक्युमेंटरी नाही करायची ना, हे नक्की आहे की आपल्याला सिरियल करायचे, ती घराघरात पोचवायचे. आणि सिरियल बरोबर तेव्हाच लोक कनेक्ट होतात जेव्हा इट टॉक्स अबाउट युअर इमोशन्स. त्यांना वाटणारं दुःख किंवा त्यांना होणारा आनंद हा जर मला माझा वाटला, भिडला, तर ते म्हणजे त्यांना ह्युमन करणं गरजेचं आहे. पण अर्थात त्यांचे कार्य कशा पद्धतीने गेलं त्याच्यावर तडजोड करून नाही चालणार. हे दोन्ही बॅलन्स करता जर आलं तर मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या सिरियल पण आवडतील. आणि अशी आवडल्या आहेत आणि चालल्यात अशीही उदाहरणं आहेत. म्हणजे बंद पडल्या अशाही आहेत, पण चालल्या अशी उदाहरणं आहेतच. ही भूमिका करताना तू मगाशी म्हणत अभ्यासाचा जो उल्लेख केला तो कशा पद्धतीने होता ते जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे त्यासाठी काही लोकांशी बोललीस का, की म्हणजे ज्यांचा या विषयावरचा अभ्यास आहे किंवा या भूमिका आधी केलेल्या सिरियल मध्ये फार कमी आहेत, पण या भूमिका केलेल्या मंडळींशी वगैरे असं काही तुझं बोलणं झालं का या विषयावर? नाही, मेनली मी त्यावेळेचा इतिहास वाचला, मी बोलले नाही कोणाशी. आणि काय परिस्थिती होती ॲक्युटली म्हणजे मायन्यूटली, वर्णव्यवस्था कशी होती किंवा काय स्त्रियांचं स्थान होतं या सगळ्यामध्ये, किंवा इंग्रज आलेले होते त्यांचं एकंदरीतच त्यावेळेचा काय सगळा समाजाचा भाग होता, समाज कसा होता हे समजून घ्यायचा मी प्रयत्न केला. अगेन फक्त एका वाक्यात त्यांनी हे केलं ते केलं हे केलं हा इतिहास सांगणारी मंडळी खूप आहेत. पण माझं वारंवार हेच म्हणणं आहे की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच वेळेला कवयित्री सावित्रीबाई फुले पण आहेत. विधवांच्या मुलांसाठी आश्रम सुरू करणाऱ्या अत्यंत दयावान स्त्री पण आहेत. त्यातल्याच एका मुलाला दत्तक घेणाऱ्या, कधी मूल न होण्याची खंत असणाऱ्या अशा स्त्री पण आहेतच. आपल्या नवऱ्याला म्हणजे ज्योतिरावांना त्यांची भक्त असणाऱ्या, त्यांना देव मानणाऱ्या आणि त्यांच्याकडनं समानतेचे धडे नकळत शिकणाऱ्या अशा त्या साध्या स्त्री पण असणारच आहेत. तर ही जी सगळी गंमत आहे ती टिपणं किंवा ती चिमटीत पकडणं हे माझं काम आहे. म्हणजे मी सतत
त्या आवेशात आणि आविर्भावात असू शकत नाही की मी कोणीतरी क्रांतिकारी. त्यांचं म्हणणंच नव्हतं ना. त्यांना जे योग्य वाटलं, जे ज्योतिबांनी शिकवलं, त्या मार्गावर त्या चालत राहिल्या. त्यांना कुठे माहित होतं आपण क्रांती करतोय किंवा असं काही करतोय, किंवा आपण म्हणून पुढच्या सगळ्या जनरेशन्सचं आपण आपल्याकडनं एक पाऊल उचलतोय आणि अत्यंत प्रामाणिकपणे निर्मम भावनेने आपण हे करतोय आणि आपल्याला हे करायचंय. तर हे मला चिमटीत पकडता येईल का? इतिहास हळूहळू कळेलच, अजून गोष्टी कळतीलच. मग आता पहिल्याच एपिसोडमध्ये इतका मोठा प्रसंग मांडला गेलाय की त्या दोघांना स्वतःचं मूल होत नव्हतं आणि त्यांची घरातल्या घरात मग एक अशी एक बैठक बसवली गेली आणि सगळे म्हणायला लागले की मग सावित्रीला मूल होत नाही तर ज्योतिरावांना सांगा दुसरं लग्न करायला, सावित्रीला सवत आणायला. आणि अगदीच त्या काळात ते अगदीच सहज आणि नॉर्मल होतं. आणि मग ते म्हणतात की ज्योतिराव काय ऐकत नाही तर सावित्रीला सांगा, त्यांना सांगायला. तर सावित्री म्हणते की हो तुम्ही आणा सवत. तर त्याच्यावरती ज्योतिरावांचं उत्तर हे इतकं काळाच्या पुढचं आहे. ते म्हणाले की हो आणूया, पण मग मला जर सवत आणायची असेल तर कशावरनं फक्त तुझ्यामुळे होत नाहीये, मलाही सवता आणायला पाहिजे. तू जर सवती बरोबर नांदणार असशील आनंदाने तर मी पण सवत्याबरोबर नांदायला काय हरकत आहे. हा विचार आजच्या काळातला तरी एखादा पुरुष करू शकेल का? आणि मग तेव्हा त्या दोघांमध्ये जे बोलणं होतं की समानता आपण नुसतंच लोकांना शिकवायचंय का सावित्री? मग हे आपल्या घरात आपण नाही का रुजवणार आहोत? आणि ते आपल्या घरातनं सुरू होते. सो हे जे इतक्या गोष्टी आहेत की हे सगळं विलक्षण आहे. आणि आता हे करता करता मलाही उलगडत जाणार आहे अनेक गोष्टी ज्या कदाचित मला पुस्तकांमधनं मिळाल्या नाहीयेत. आता आपण TRPचं बोललो. अशा अनेक गोष्टी आहेत मालिका विश्वातल्या की ज्याच्यावर नेहमी चर्चा होते. मग TRPची मोजबट्टी असेल किंवा बरेच तास चालणारं चित्रीकरण असेल, आदल्या दिवशी कळलं असेल किंवा मानधनाचा मुद्दा असेल, बऱ्याच गोष्टी असतील. तर आता तू 5 वर्ष सलग या माध्यमात काम करत होतीस. कोणत्या गोष्टी अशा आहेत की तुला असं वाटतं की ह्याच्यात थोडाफार तरी बदल व्हायला हवा? भलेही ती माध्यमाची गरज असेल पण तरी सुद्धा ह्याच्यामध्ये बदल होण्यासाठी थोडा का होईना वाव आहे, असं तुला कोणत्या गोष्टींबद्दल तुला सांगायला आवडेल? नुसतं म्हणणं मी वेगळं की अमुक एक गोष्टी व्हायला हव्या आहेत, पण हे सगळं कमर्शियल गणित आहे आणि चॅनलला त्यांची गणित आहेत, त्यांच्या कॉम्पिटिशन्स आहेत, त्यांना त्यांची उत्तरं कोणाला द्यायची आहेत. म्हणजे आधी वीकली असायच्या, एका बुधवारी लागला एपिसोड तर त्याच्या पुढच्या बुधवारी लागायच्या. आधी सोमवार, मग डेली सुरू झाल्या, त्या सोमवार ते शुक्रवारच असायच्या. मग त्या सोमवार ते शनिवार झाल्यात, आता त्या रोज आहेत. आता हे रोज आहेत तर आहेत. तुम्ही जर त्या गेम मध्ये उतरला आहात तर तुम्हाला त्याचे नियम हे मान्य असायला पाहिजेत. त्यात तुम्ही असं म्हणू शकत नाही की नाही रविवारी असेल तर मी नाही करणार. नाही, इट इज अ पार्ट ऑफ द गेम. मग त्याच्यात काही गोष्टी कशा जास्त ऑर्गनाईज करता येतील. तर मी ज्या सेटवरती 5 वर्ष काम केलं तिथे मला अत्यंत चांगला अनुभव आला की मी त्यांना सांगितलं होतं की मी अमुक दिवस काम करेन, अमुक दिवस मला मुलीसाठी काढलेच पाहिजेत. आणि त्यांनी ते पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत पाळलं. आणि कधीही माझ्या मुलीसाठी ठेवलेल्या दिवसांमध्ये त्यांनी मला एकदाही विचारलं नाही की वो सीन नाही हो रहा है तो बाद में जाओ ना आप वगैरे, असं कधीही नाही केलं. त्यांनी आदल्या दिवशी माझं संपूर्ण संपवलं आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी पुण्याला गेलीये म्हणजे गेलीये 100%. सो हे त्या टीमवरती ते टीम लीड कोण करतंय, त्यांना या गोष्टीची किती जाणीव आहे ह्याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून आहे. बँक हा मुद्दा असतो की मग स्क्रीन प्ले रायटरनी स्क्रीन प्ले वेळेत द्यायला लागतो, त्याच्यासाठी काही गोष्टी निर्णय वेळेवर व्हायला लागतात. पण त्यांना इट्स अ डेली सोप, एव्हरीडे फायर फायटिंग आहे. भले स्क्रीन प्ले रायटरनी लिहून दिलं पण एखादा कलाकारच आजारी पडला तर त्या बिचारीला सगळं परत बदलायला लागतं. सो हा खेळ आहे आणि त्याच्याकडे खेळ आहे असं बघून करायचं. जास्त ऑर्गनाईज झालात तर डेफिनेटली जास्त बरं काम होईल. पण तू चॅलेंजेस बघ ना, जर रोज तुम्हाला एपिसोड द्यायचा असेल तर ऑर्गनाईज होऊन किती होणार. रोजच्या आज आपण स्वयंपाक जेव्हा आपण रोज किचन चालवतो, कधी हात घातला की कोथिंबीर मिळते का ग? कधीतरी कांदे संपलेले असतातच ना. इट्स एव्हरीडे फायर फायटिंग. कधीतरी सिलेंडर संपतोच ना. तर तुम्हाला तिथल्या तिथे ते ऑर्गनाईज करायलाच लागतात गोष्टी.
तसं आहे ते, इट्स एव्हरीडे फायर फायटिंग. थोडं शेवटाकडे येते आता, पण मगाशी तुझ्या मुलीचा उल्लेख तू केलास. आत्ताही तू म्हणालीस की मुलीसाठी मला एवढे एवढे दिवस देणं गरजेचंच आहे. तुझ्या मुलीसोबतचं नातं आम्ही बघत असतो, म्हणजे छोटे छोटे कधी कधी तू व्हिडिओज टाकते. त्या नात्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, कारण खूप गोड, ती पण खूप समंजस आहे आणि खूप ती पण गाते का मला थोडं ते पण बघितलं आहे थोडं व्हिडिओमध्ये वगैरे. तर तुमच्या नात्याविषयी ऐकायला आवडेल. आमचं काय म्हणतात त्याला, मी तिला नेहमी म्हणते की मी काही तुझी मैत्रीण वगैरे असू शकत नाही, मी तुझी आई आहे. मी मैत्रिणीसारखी वागेन किंवा वागण्याचं ऍक्टिंग करेन, पण मी तुझी आई आहे हे कधीच हे असूच शकत नाही. पेरेंट इज अ पेरेंट, ही कॅन बी फ्रेंडली पण ही कॅनॉट बी युअर फ्रेंड. फ्रेंड्स वेगळे असतात आणि पालक हे वेगळे असतात. त्यामुळे एक आईपणाचा काय म्हणतो त्याला अँटीना माझा सतत वरच असतो. आम्ही कितीही फ्रेंडली वागलो आणि तिला मी कधी काही कर. आता ती सुरुवातीला वेगळ्या शाळेत होती, आता तिने होमस्कूलिंग करायचा तिचा निर्णय घेतलाय. मग तिचा निर्णय घेतल्यावर तिला ज्या आवश्यक आहेत त्या गोष्टींसाठी ते क्लासेस लावून देणं, मग तिच्यामध्ये ज्या काही कला आहेत त्यासाठी गाणं तिला आवडतं तर योग्य टीचर पर्यंत तिला पोचवणं, मग त्या अनुषंगाने एखादं वाद्य यायला पाहिजे म्हणून गिटार या वयात तिने खेळायला पाहिजे. अशा जे काही आईपणाच्या ज्या असतात ना की ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत असं ते आमचं असतंच. पण आता तू म्हणतेस तसं की मी काम एवढी करते की आई वर्षी जरी करत नव्हते तरी मी फिरत खूप होते फिल्म आणि नाटकाच्या निमित्ताने. तेव्हा जेवढा वेळ मिळतो तेवढा मग तिला 100% द्यायचा असा माझा आटापिटा असतो. कधीच आपल्याला ते पुरेसं वाटत नाही. नेव्हर इट इज इनफ. आपल्याला ती चुटपुट लागतेच आणि ती किती नाही म्हटलं तरी मॉम गिल्ट घेऊनच मी काम करते आणि तशीच मी करत राहणार, कारण त्याला काही पर्याय नाही, कारण यू कॅनॉट हॅव बोथ. पण मला असं वाटतं त्यातनंही ती शिकत जात असावी, की कारण मुलं सांगून शिकत नाहीत, बघून शिकतात. तुमच्या एनर्जीतून शिकतात, तुमच्याकडे बघून टिपत असतात गोष्टी, की बाबा एखादं काम हातात घेतल्यावर आपल्या आईने ज्या डेडिकेशननी काम केलं आणि त्याची तिला जे काही रिझल्ट मिळाले ते बघताना तिला हे नक्कीच त्याच्यातनं तिला प्रेरणा मिळत असावी अशी आशा आहे. पण माझा अट्टाहास नाही. भटकन तिचं आता पुढचं डेस्टिनेशन कुठलं आहे? आता मी स्पेनला जाऊन आले ना, पुढच्या वर्षी काही ठरवलं नाही रे, काही सुचलं तर सांग मला. पण मी सुरुवातीला म्हणलं तसं की आमचे कॉलेज क्लब रिपोर्टर्स आहेत आणि त्यांच्याकडेही काही प्रश्न आहेत. तर तुमचं नाव सांगा, तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये आहात हे सांगा आणि तुमचा प्रश्न विचारा. तर नमस्कार, मी हर्षद पालकर, JS कॉलेजचा CCR आहे. तर माझा प्रश्न असा आहे की तुमचा आजवरचा जो प्रवास आहे, प्रायोगिक नाटक ते डेली सोप पाहिला आहे, तर या प्रवासातील सर्वात आव्हानात्मक जे वळण आहे तुमच्या जीवनातलं ते कोणते होते? डेली सोपच आव्हानात्मक आहे, फार डेफिनेटली आव्हानात्मक आहे. म्हणजे कारण 12-13 तासाची कमिटमेंट आणि मी नेहमी म्हणते की ती इट इज अ मिलिटरी ट्रेनिंग. तुम्ही एकदा डेली सोप केलात आणि तो जर पार पाडलात तर तुम्ही काही करू शकता, कारण फिजिकल, मेंटल, इमोशनल सगळंच सगळ्याचाच कस लागतो. म्हणजे त्याच्यासाठी वेगळाच एक फिटनेस तुम्हाला लागतो आणि इट इज व्हेरी चॅलेंजिंग. आणि त्यात मी पुण्यात माझा बेस आणि मुंबईमध्ये शूटिंग असं असल्या कारणामुळे माझ्यासाठी सगळ्यात आव्हानात्मक म्हणजे रोल म्हणून तर होताच, पण काम करणं डेली सोप इज व्हेरी चॅलेंजिंग. नमस्कार मॅडम, मी वैष्णवी तारकर. तुम्ही एक उत्तम अभिनेत्री तर आहातच, पण त्याचबरोबर तुमचं गाण्यावर सुद्धा खूप छान प्रभुत्व आहे. तर अभिनय करताना त्याच्या संगीताचा तुम्हाला किती फायदा होतो, म्हणजे अभिनय करताना? हो, होतो ना, डेफिनेटली होतो. म्हणजे मग तो आता काय प्रकारे होतो? कुठल्याही भूमिकेचा सूर पकडणं म्हणतो ना आपण, तर गाण्याचं तुमचं जर ट्रेनिंग असेल किंवा गाण्यासाठी जर कान तयार असेल तर त्या भूमिकेचा सूर पकडायला सोपं जातं. म्हणजे आता तू बघशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल की अरुंधतीचा माझा सूर वेगळा आहे आणि आता तू सावित्रीबाई बघशील तर तिचा सूर वेगळा आहे आणि तो पकडला. अर्थात मी एकटीने नाही, मी जेव्हा मॉकशूटला गेले तेव्हा आमचे डिरेक्टर नी मला सांगितलं की नाही नाही हे असं नको, हे मला काहीतरी गडबड वाटते. आणि तेव्हा मी त्याला वेगळ्या पद्धतीने बोलून दाखवल्यावर तो म्हणाला की हा 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 हे म्हणलं ओके, माझ्या लक्षात आलं, म्हणजे सा नाही लावायचं आहे, ग लावायचं आहे. तर ते अशा पद्धतीने आणि अनेक बाबतीत मध्ये म्हणजे संगीत हे
साहित्यातही असतंच ना, त्याच्यातही एक लय आहे, त्याच्यातही म्युझिक आहे, कवितेत म्युझिक आहे, म्युझिक इज एव्हरीवेअर. त्यामुळे तू काय कुठल्या टोनमध्ये बोलतेस आणि ते मला काय ऐकू येतं आणि त्याच्याशी मॅच होणारा टोन मला लावायचा आहे का, की हे सगळं संगीताचा ज्ञान असेल तर त्याचा फायदा होतो. किंवा मी कुठल्या ठिकाणी बसली आहे, मी काय स्पेसमध्ये बसली आणि तिथे मला एक्झॅक्टली काय पिच लावायचा आहे माझा, ह्याचं भान असायला पाहिजे. मी 100 लोकांसमोर बोलते, 1000 लोकांसमोर बोलते, का आत्ता मी एक 10 लोकांसमोर बोलते. आणि हे म्युझिकचं ज्ञान असल्यामुळे कळत नकळत होतं. किंवा वाक्यांमध्ये जे चढ उतार सगळे म्हणतात की तुम्ही वाक्य बोलता तेव्हा ती ऐकावीशी वाटतात, किंवा बोलणं तुमचं कविता वाचणं ऐकावं असं वाटतं, त्याचं कारण मला असं वाटतं थोडंसं संगीताचं भान असणं असावं. नमस्कार, मी मैथिली सावंत, साठे कॉलेजमधून. तर माझा प्रश्न असा आहे की सोशल मीडियावर तुम्हाला प्रेम तर मिळतं, हो. पण त्यासोबत आलेल्या टीकांना तुम्ही कसं उत्तर देता आणि तुम्हाला काय वाटतं त्याविषयी? अगं मी विचारच नाही करत या गोष्टीवरती अजिबात. म्हणजे मला टीका बिकांनी काही फरकच पडत नाही. कारण म्हणजे लोक का अहमियत देतात त्या गोष्टीला, हे म्हणजे हा प्रश्नच का पडतोय मला कळत नाही. कारण मी कधी कोणावरती आजपर्यंत कमेंट केलेली नाही. एखादी रील आवडली तर मी फार तर फार लाईक करते, आणि पण काय असं वगैरे काही कधी लिहिलेलं नाहीये. माझी ती मानसिकता नाही. त्यामुळे असं जे लिहितात ते का लिहितात हा प्रश्न मला पडतो. मग मला लक्षात येते की यांना बहुतेक काही कामधंदे नाहीयेत किंवा कुठली तरी फ्रस्ट्रेशन ते कमेंट करून काढतायत बिचारे. तर मी त्यांना सोडून देते. म्हणजे मला काही हे बघ, माझं आयुष्यात ठरलंय की कोणाची मतं ग्राह्य धरायची, कोणाच्या मतांना महत्त्व द्यायचं, आणि कोणाला आपली पॉवर द्यायची. सो आय डोंट गिव्ह पॉवर टू देम ॲट ऑल. एक डिजिटल मधून 1-2 प्रश्न आहेत. मगाशी तुम्ही म्हणालात की फार अभ्यास केला तुम्ही या मालिकेसाठी, फार अभ्यास केला असं तुम्ही फार म्हणत वगैरे होता. नाही केला, थोडी ठीक आहे, पुस्तकं पण वाचली. तुमच्या हा. बोलण्यावरून ते जाणवत होतं. तर तो अभ्यास करताना कोणत्या गोष्टी जास्त भिडल्या, अर्थात खूप गोष्टी जास्त भिडल्या असतील, पण एखादी गोष्ट अशी असते जी फार लागली आहे, असं काही होतं का त्यामध्ये? लागली म्हणजे म्हणजे आता तुम्ही कोणती गोष्ट वाचताय, सावित्रीबाई फुले संदर्भात काही गोष्टी घडल्या तर ती फार अगदीच लागली. आणि त्याचबरोबर सेकंड प्रश्न हा की या काळात तशा गोष्टी अजूनही काही तुम्हाला वाटतायत का की ह्या गोष्टी आहेत अजूनही आणि त्या देखील बदलल्या पाहिजेत? सेन्सिटिव्ह प्रश्न आहे फार. मला एकदम परखड होतं, म्हणून तुम्हाला हाच प्रश्न विचारावा. खूप गोष्टी बदलायची गरज आहे असं तुला वाटत नाहीये का? म्हणजे आजूबाजूला बघायला गेलीस तर सगळ्याच गोष्टींचा बाजार होऊन गेलाय. कोणावर कसा विश्वास ठेवायचा, म्हणजे आपण कुठल्याही जेव्हा नेत्याकडे जातो किंवा कोणाकडे जातो, एक होप घेऊन जातो की आपल्या मागण्या इथे पूर्ण होतील किंवा आपल्या गरजा इथे पूर्ण होतील. पण हा सगळाच गोंधळाची परिस्थिती आता दिसते आहे. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे खरं तर वर्णव्यवस्था मिटावी आणि सगळेजण एका पातळीवर यावेत आणि समानता निर्माण व्हावी म्हणून फक्त फुले दाम्पत्यांनी नाही तर अनेकांनी प्रयत्न केले. आणि त्याची फळंही आपण उपभोगतोय की आज इथे निम्म्याच्या वरती मुली आहेत या आत्ता या हॉलमध्ये. तर आपण सगळ्या आपल्याला हवं ते करू शकतो आहोत, शिकतो आहोत, हवं त्या क्षेत्रात जातो आहोत, हवं तसं आपलं आयुष्य घडवत आहोत. ही पॉवर आपल्याला दिली ते ह्या व्यक्तींमुळे. पण तरी स्त्रीच्या बाबतीत आज चुकीच्या घटना घडत नाहीत का? घडतात. मागच्याच वर्षी 2 मोठ्या घटना हुंडाबळीच्या घडल्या, आणि त्याच्यात बळी म्हणजे खरोखर इतक्या भयंकर पद्धतीने ते झालं. आणि त्याच्यात मग चूक कोणाची आहे तर आईवडिलांची पण आहे असं मला वाटतं बऱ्याच अंशी, की ज्यांनी त्या मुलीला परत आली होती रडत तेव्हा परत का पाठवलं. म्हणजे इतका समाजाचा अजूनही पगडा आहे की काय मुलींनी सहनच करायचं असतं किंवा तिचं हे स्थान असतं, तिचं हे अजूनही आहे. आणि मी वर्णव्यवस्थेविषयी बोलते की ज्या जाती मिटाव्यात अशी इच्छा होती किंवा यासाठी काम केलं अनेकांनी, तर ते जास्तच सेन्सिटिव्ह होत चालली आहेत लोक. ही मला दुःखाची गोष्ट वाटते. म्हणजे आपण खूप अभिमानाने म्हणतो की आपण सेक्युलर आहोत, आपल्या देशाची ती आयडेंटिटी आहे, पण आजकाल हे वाद सगळे जास्तच प्रकोपाला जात आहेत का काय. आणि हे दिस इज अ प्रोडक्ट ऑफ सोशल मीडिया आय गेस, अनफॉर्च्युनेटली. तुला काय वाटतं? अजून एक शेवटचा प्रश्न.
नवीन वर्ष येत आहे. यंदाचं वर्ष अर्थात चांगलं गेलं असेलच, पण तरीही प्रत्येक वर्ष आपल्याला काहीतरी खास शिकवून जातं किंवा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह गोष्ट. तर या वर्षाचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणत्या गोष्टी आहेत, काय सांगाल बरं? मला बऱ्यापैकी पॉझिटिव्ह गेलं वर्ष. म्हणजे मी छान काय काय गोष्टी केल्या, काही निर्णय घेतले. जसं मी मगाशी म्हटलं तसं की आपली पॉवर आपल्या हातात घ्यायला शिकले मी या वर्षी. पण खूप शुभेच्छा खरं तर मालिकेला, पण असंच सोडणार नाहीये. अरे बापरे. कविता नाही, पण कवितेबद्दल पण खूप बोललोय, गाण्याबद्दलही थोडंसं बोललोय. तर तुझ्याकडनं काहीतरी 2 ओळी ऐकायला आम्हाला गाणं आवडेल. गाणं. ऐकायचंय? येस. चल आपण सगळेच एकत्र गाऊया. नाही, आम्ही आज ऐकण्याच्या भूमिकेत आहोत. आम्ही मालिकेतनं अनेकदा ऐकलेलं आहे, पण आता असा प्रत्यक्ष ऐकण्याची संधी आम्ही सोडणार नाही आहोत. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. खूप छान वाटलं मधुराणी, आणि खूप वेगवेगळ्या विषयांवर आपण गप्पा मारल्या, आणि नव्या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि पुन्हा पुन्हा भेटत राहू. Yes. तू पुन्हा पुन्हा येत राहा, वेगवेगळ्या वेगवेगळ्या निमित्ताने येत राहा, आपण बोलत राहू. आणि छान वाटतं तुझ्याकडनं वेगवेगळ्या विषयांवरती ऐकायला, तुझी मतं जाणून घ्यायला. तर पुन्हा एकदा शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल. थँक्यू.